हे गेल्यापासून मी हे माझ्या उशाखालीच ठेवते. या जमिनीचे वारसदार तुम्हीच आहात. म्हणजे तो हे कागद शोधायला आलता, हे चोरायला आलता? मॅडम हे कारण असू शकतं, कारण सध्या गावामध्ये जी काही डेव्हलपमेंट सुरू आहे त्याच्यामुळे तिथल्या जागांचे भाव लाखांच्या घरात गेले. आता हे कागद कुठे जपून ठेवावे तेच मला कळत नाहीये. पुढच्या महिन्यात तलाठ्याकडे जाणार आहे, पण तोवर काय करू? अहो पण तुम्ही हे पेपर्स दिवसभर स्वतःबरोबर ठेवताय, रात्री झोपताना उशाशी ठेवताय, हे खूप रिस्की आहे. तुम्ही हे पेपर्स बँकेत लॉकर मध्ये का नाही ठेवत? माझं कुठल्याच बँकेत खातं नाही, त्यामुळे लॉकर पण नाहीये. डोंट वरी, तुम्ही आता आमच्याकडे आलाय ना, मी मदत करेन तुम्हाला. मी तुम्हाला बँकेत नवीन खातं उघडायला मदत करेन आणि लॉकर सुद्धा मिळवून देईन. आधार कार्ड आहे ना तुमच्याकडे? आधार कार्ड ह्यांनी कुठे ठेवलं मला माहिती नाही. हो पण रेशन कार्ड आहे. हे होते तोपर्यंत सगळी कागदपत्र हेच बघायचं ना. मला कशातच लक्ष घालायची गरज पडली नाही, त्यामुळे सगळं ह्यांच्याकडेच होतं. आधी तुम्ही आधार कार्ड शोधा. मॅडम, आपण तोपर्यंत यांचे डॉक्युमेंट्स आपल्या बँकेच्या लॉकरमध्ये ठेवूयात का? कसं शक्य आहे मनाली? आज आणि उद्या बँका बंद आहेत. हरकत नाही, आपण परवा जाऊयात बँकेत. पण 2 दिवस हे कागदपत्र मी कुठं ठेवू? चोरीला गेले तर? तो माणूस किंवा त्याचे लोक परत आले तर? अस्मिता मॅडम, अहो कृपा करून 2 दिवस हे कागदपत्र तुम्ही तुमच्याकडेच ठेवा ना. मला तर एकटीला घरी जायची सुद्धा खूप भीती वाटते आता. ठीक आहे मनाली, तू यांच्या सोबत जा, म्हणजे त्यांना सोबतही होईल आणि भीती सुद्धा वाटणार नाही. त्यांना आधार कार्ड शोधायला मदत कर. आधार कार्ड सापडलं की आधार कार्डची आणि रेशन कार्डची फोटोकॉपी सुद्धा काढून ठेव. आणि हो, जर कोणी त्रास द्यायला आलंच तर राकेशला सांग. हो चला. येते मॅडम. अरे जा ना. मी गायब. दार उघड. अरे जा ना, दार उघड. त्या बाहेर था. बंडू, सीट काय चाललंय तुमचं? कधीपासून बेल वाजतेय? काय हे, किती वेळ दार उघडायला? आधीच मला उशीर झालाय. काकू काय झालं, घाईत आहात का? अगं हो ग, मी 2 दिवसांसाठी हडपसरला चाललीये. म्हणजे 2 दिवस कोण काय मागायला येणार नाही? मना कसा अवघड आहे. बरं, माझी ही किल्ली ठेव तुझ्याकडे. अगं एक मोठा प्रॉब्लेमच झालाय बघ. आता प्रॉब्लेम इकडे नाही, हडपसरला होणार आहे.